नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत SY.BCom CBCS पॅटर्न 2019 मधील व्यावसायिक अर्थशास्त्र समग्र 2 सत्र 4 आणि यातील प्रकरण 1 पैसा। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1.4 पैशाच्या मूल्याचा रोख शिल्लक दृष्टिकोन। यापूर्वी आपण फिशरच्या सिद्धांतामध्ये आपण बघितले की पैशाचे मूल्य म्हणजे काय। तर पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची किंमत होय। पैशाच्या एककाच्या साहाय्याने जेवढ्या वस्तू सेवा खरेदी करता येतील ते पैशाचे मूल्य होय। आणि म्हणजे जास्त वस्तू खरेदी करण्याची क्षमता, जास्त मूल्य वस्तू खरेदी करता येणे आणि कमी मूल्य म्हणजे त्या पैशाच्या साहाय्याने कमी वस्तू खरेदी करता येणे। जेव्हा किंमत पातळी वाढते तेव्हा पैशाचे मूल्य कमी होत असते आणि याउलट जेव्हा किंमत पातळी घटते तेव्हा पैशाचे मूल्य हे वाढत असते। भारतात 1 रुपया काय खरेदी करू शकतो हे रुपयाचे पैशातील मूल्य दर्शवते आणि या बाबतीमध्ये व्याख्या पण आपण बघणार आहोत। रॉबर्टसन यांच्या शब्दात पैशाचे मूल्य म्हणजे पैशाच्या एका एककाच्या साहाय्याने खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांची एकूण संख्या किंवा परिमाण होय। म्हणजे त्या एका रुपयामध्ये, त्या एका एककामध्ये, पैशाच्या एका नोटेमध्ये किती वस्तू सेवा खरेदी करता येतात ते त्या पैशाचे मूल्य होय। क्राउथर यांच्या मते पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची वस्तू व सेवा विकत घेण्याचे सामर्थ्य होय। जास्त वस्तू विकत घेणे म्हणजे जास्त सामर्थ्य, कमी वस्तू विकत घेणे म्हणजे कमी सामर्थ्य। मग त्याच्यामध्ये किती वस्तू येतात ते पैशाचे मूल्य किंवा पैशाची खरेदी शक्ती होय। तर पैशाच्या मूल्याच्या बाबतीमध्ये या 2 दृष्टिकोन किंवा 2 सिद्धांत आहे। पहिला चलन संख्यामान सिद्धांत, तो व्यवहार दृष्टिकोन सनातन अर्थतज्ञ आयर्विन फिशर यांनी 1911 मध्ये तो मांडलेला आहे। त्यानंतरच्या कालावधीमध्ये फिशर यांच्या सिद्धांतावरती टीका करत रोख शिल्लक दृष्टिकोन केम्ब्रिज अर्थतज्ञ मार्शल पिगू रॉबर्टसन इत्यादींनी मांडलेला आहे। तर आपण आज बघणार आहोत पैशाच्या मूल्याच्या संदर्भामधला केम्ब्रिज दृष्टिकोन, की यामध्ये चलन संख्यामान सिद्धांत, रोख व्यवहार दृष्टिकोन सनातन अर्थतज्ञ फिशर यांनी मांडला होता आणि त्यानंतर रोख शिल्लक दृष्टिकोन केम्ब्रिज अर्थतज्ञ मार्शल पिगू रॉबर्टसन यांनी मांडला। थोडक्यात आपण त्यापूर्वी बघूया की फिशर यांचे विचार व्यवहार दृष्टिकोनामध्ये काय होते। तर आयर्विन फिशर यांनी महत्त्वाचं योगदान या पैशाच्या मूल्याच्या संदर्भात दिलेलं असून इसवी सन 1911 मध्ये प्रकाशित केलेल्या पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी या पुस्तकामध्ये विनिमय समीकरणाच्या माध्यमातून चलन संख्यामान सिद्धांत मांडलेला आहे। फिशर यांच्या चलन संख्यामान सिद्धांत हा पैशाचे महत्त्वाचं कार्य विनिमयाचे माध्यम यावरती आधारित आहे। पैशाचे मूल्य संदर्भात त्यांनी आपले विचार मांडताना पैशाच्या मागणी संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे की पैशाची मागणी प्रामुख्याने विनिमयाच्या हेतूने केली जाते। पैशाचे मूल्य पैशाची मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते, त्यामुळे अल्प काळात विनिमयाचे व्यवहार आणि पैशाची मागणी स्थिर असते। पैशाच्या मूल्यावर पुरवठ्याचाच परिणाम होतो, म्हणून पैशाचे मूल्य ठरवण्यात हे पैशाच्या पुरवठ्याचं महत्त्वाचं योगदान असतं किंवा कार्य असतं। तर रोख शिल्लक दृष्टिकोन आपण बघतो आहोत। तो रोख शिल्लक दृष्टिकोन जो आहे डॉक्टर मार्शल पिगू रॉबर्टसन नंतर केन्स यांनी पण समीकरण मांडून त्यामध्ये भाग घेतलेला आहे। नंतर त्यांनी काही कालावधीने पुन्हा त्यातून मागे घेतली। तर बघूया रोख शिल्लक दृष्टिकोन केम्ब्रिज अर्थतज्ञ। इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठातील अर्थतज्ञ मार्शल पिगू रॉबर्टसन, केन्स इत्यादी यांनी फिशर यांच्या पैशाच्या प्रमाण सिद्धांताला पर्याय म्हणून केम्ब्रिज दृष्टिकोन तयार केलेला आहे। त्यांनी चलन संख्यामान सिद्धांत वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे। मग फिशरच्या व्यवहार दृष्टिकोनाने पैशाच्या विनिमयाचे माध्यम या कार्यावर भर दिलेला आहे, तर दुसरीकडे केम्ब्रिज यांनी रोख शिल्लक दृष्टिकोनातून पैशाच्या मूल्य संग्रहण कार्यावर म्हणजे पैसा साठवण्यासाठी वापरला जातो या कार्यावर आधारित आहे, यावरती अधिक भर दिलेला आहे। रोख शिल्लक दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी पैशाचा पुरवठा यानुसार ठरत असते, म्हणजे पैशाचं मूल्य आणि पैशाचं मागणी यातील संबंध त्यांनी जास्त लक्षात घेतलेला आहे किंवा मांडलेला आहे। हा दृष्टिकोन व्यवहार सिद्धांताप्रमाणे पैशाची मागणी आणि विशिष्ट क्षणी पैशाचा पुरवठा या कालावधीपेक्षा विशिष्ट क्षणी असणारा पैशाची मागणी आणि पुरवठा हा विचारात घेतलेला आहे। मग यामध्ये पैशाचा पुरवठा म्हणजे विशिष्ट कालावधीत पैशाच्या पुरवठ्यात पैसा आणि पत पैसा हे फिशरच्या समीकरणामध्ये एम आणि एम डॅश याचा त्यांनी यामध्ये विचार केलेला आहे। त्यामुळे पैशाच्या पुरवठ्याचं विवेचन करताना पैशाची पुरवठा संख्या एम स्थिर असतो आणि पैशाचा चलन वेग व्ही हा नसतो असे गृहीत धरून त्यांनी त्यांचा सिद्धांत मांडलेला आहे।
तर पैशाच्या मागणीच्या बाबतीत वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी लोकांनी मागणी केलेली रक्कम म्हणजे विनिमय समीकरणानुसार एम बरोबर पी गुणिले टी. पी म्हणजे पैशाचे मूल्य, टी म्हणजे वस्तू व्यवहाराची संख्या. म्हणजे एकूण पैशाची मागणी ही किती वस्तू व सेवा खरेदी करायची आणि त्याची असणारी किंमत यावर अवलंबून राहणार आहे. आणि पैशाचा पुरवठा स्थिर असताना पैशाची मागणी जी आहे रोख व्यवहारासाठी केली जाते, मूल्य संग्रहणासाठी केली जाते, त्यानुसार पैशाचे मूल्य ठरते, असे केम्ब्रिज अर्थतज्ञांचे मत होते. मग पैशाची मागणी म्हणजे काय, तर केम्ब्रिज अर्थतज्ञांच्या मागणीनुसार पैशाची मागणी म्हणजे खाजगी व्यक्ती, व्यावसायिक कंपन्या, सरकार त्यांचे दैनंदिन व्यवहार आणि खबरदारीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रोख पैसा जवळ बाळगण्याची इच्छा ठेवतात, त्याला पैशाची मागणी म्हणतात. पैशाची मागणी म्हणजे रोख शिल्लक ठेवण्यासाठीची मागणी आहे, जी लोकांनी स्वतःजवळ ठेवायची आहे आणि लोकांच्या रोखतेच्या पसंतीतून पैशाची मागणी निर्माण होते. एका विशिष्ट क्षणी पैशाचा पुरवठा निश्चित होत असल्याने पैशाची मागणीच मोठ्या प्रमाणात किंमत पातळीचा बदलांचा हिशेब देते. रोख शिल्लक दृष्टिकोनाला पैशाच्या मागणीचा सिद्धांत असेही म्हटले जाते. केम्ब्रिज रोख शिल्लक दृष्टिकोन पैशाच्या मागणीला देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून नव्हे तर मूल्य संचयाचे कार्य महत्त्वाचे मानतो आणि पैशाची वास्तविक मागणी ही प्रामुख्याने ज्यांना पैसा जवळ करायचा आहे त्याकडून वस्तू सेवांची देवाणघेवाणीसाठी केली जाते हे त्यांनी मानलेलं आहे. रोख व्यवहार दृष्टिकोनानुसार पैसा हे विनिमयाचं माध्यम म्हणून कार्य केलं जातं आणि म्हणून पैशाला पंख असणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पैसा एकाकडून दुसऱ्याकडे पंख असल्याप्रमाणे एकाकडून दुसऱ्याकडे व्यवहारासाठी जात असतो. तर रोख शिल्लक दृष्टिकोनानुसार पैसा हे मूल्याचे भांडार आहे, मग पैशाला एक बैठक असणे होय. म्हणजे पैसा हे साठवण्यासाठी, मूल्य संग्रहणासाठी वापरला जातो असे याचा अर्थ होतो. म्हणजे रोख व्यवहार दृष्टिकोन म्हणजे पैसा विनिमयाचे माध्यम आणि पैशाला पंख असणे होय. रोख शिल्लक दृष्टिकोन म्हणजे पैसा मूल्याचे भांडार म्हणून पैशाला बैठक असणे हे होय. तर रोख शिल्लक दृष्टिकोनामध्ये आपण असं म्हणू शकतो की केम्ब्रिज रोख शिल्लक दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी म्हणजे रोख शिल्लक किंवा रोख पैसा जवळ बाळगण्याची असणारी मागणी होय. एका वेळी पैशाच्या पुरवठ्यासाठी केम्ब्रिज रोख शिल्लक दृष्टिकोनानुसार रोख शिल्लकीच्या मागणीनुसार पैशाचे मूल्य निश्चित होते आणि रोख शिल्लक हे वास्तविक उत्पन्नाचे प्रमाण आहे जे लोकांना पैसा रोख स्वरूपात ठेवण्याची इच्छा आहे. म्हणजे लोकांना रोख स्वरूपात पैसा ठेवण्याची जी इच्छा असते त्याला रोख शिल्लक असे म्हटले. जेव्हा लोक पैशाची मागणी वाढवतात रोख ठेवण्यासाठी तेव्हा वस्तू आणि सेवांवरती ते कमी खर्च करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोख त्यांच्या जवळ ठेवतील. मग अशा प्रकारे परिणामतः वस्तू आणि सेवांची मागणी कमी होतील कारण की जवळ पैसा ते जास्त बाळगतात आणि वस्तू सेवांची मागणी कमी केल्यामुळे त्यांची किमतीमध्ये पण घट होते आणि पैशाचे मूल्य वाढते. याउलट रोख पैशाची मागणी जर घटली असेल जवळ ठेवण्यासाठी तर वस्तू व सेवा खर्च करण्यासाठी त्यांची मागणी वाढेल पैशाची आणि त्यामुळे किमती पण वाढतात आणि पैशाचे मूल्य कमी होईल. अशा प्रकारे रोख पैशाची मागणी आणि पैशाचे मूल्य यांच्यात एकाच दिशेने बदल होतात, सम आणि दिशेने बदल होतात आणि किंमत पातळी. आता आपण बघत आहोत रोख शिल्लक दृष्टिकोनाची गृहीते. रोख शिल्लक दृष्टिकोनाची गृहीतेनुसार पहिलं गृहीत आपण बघत आहोत की पैशाचे मूल्य हे पैशाच्या पुरवठ्यावर नाही तर पैशाच्या मागणीवर अवलंबून असते. दुसरं गृहीत आहे की एका विशिष्ट पातळीवर मागणी व पुरवठा हे समान असतात. तिसरे गृहीत आहे की पैशाचे मूल्य संग्रहण कार्यास अधिक महत्त्व दिलेले आहे. तर पैशाची मागणी समाजाच्या रोख प्रवृत्तीवर अवलंबून असते हे चौथं गृहीत आहे. तर पुढच्या गृहीतानुसार पूर्ण रोजगार समीकरणामध्ये दिलेला आहे आणि शेवटचं गृहीत म्हणजे पैशाची मागणीची लवचिकता ही एकच समान आहे. व रोख शिल्लक दृष्टिकोन हा अर्थतज्ञ मार्शल रॉबर्टसन, पिगू केन्स यांनी मिळून मांडलेला असून त्यांनी विनिमय समीकरणाच्या माध्यमातून मांडलेला आहे. सर्वप्रथम आपण बघूया मार्शल यांचे समीकरण. मार्शल यांच्या मते लोक आपल्या उत्पन्नाच्या संपत्तीचा काही रोख भाग बाळगतात आणि त्यावरून पैशाचे मूल्य ठरते. त्यामुळे उत्पन्नाचा विचार करून त्यांनी पुढील समीकरण मांडलेले आहे. मार्शल यांचे समीकरण म्हणजे MV बरोबर KPY किंवा M बरोबर KPO हे होय. तर M म्हणजे पैशाचा पुरवठा चलन अधिक मागणी ठेवी, तर P म्हणजे किंमत पातळी, तर Y म्हणजे एकूण वास्तव राष्ट्रीय उत्पन्न होय. K बरोबर उत्पन्नाचा रोख स्वरूपात बाळगला जाणारा भाग. तर उदाहरणार्थ पैशाचा पुरवठा हा 10,000 रुपये असेल तर वस्तुरूपी उत्पन्न हे 1 लाख नग असेल आणि K बरोबर 0.5 किंवा 5 असेल तर पैशाचे मूल्य 1/3 किती असेल. तर सूत्रानुसार KY भागिले M बरोबर
5 गुणिले 1,00,000 नग भागिले 10,000 रुपये बरोबर 5 नग प्रति रुपये एवढं ह्याचं पैशाचं मूल्य येतं. तर दुसऱ्या सूत्रानुसार m भागिले ky बरोबर 10,000 रुपये भागिले 5 रोख स्वरूपात उत्पन्नाचा भाग गुणिले 1,00,000 नग बरोबर 1/5 प्रति नग एवढे पैशाचे मूल्य येते. डॉक्टर मार्शल यांनी या बँक ठेवींचा विचार यामध्ये केलेला नाही असं आपल्याला यामध्ये दिसतंय. तर पुढचं समीकरण जे मांडले आहे ते प्राध्यापक पिगू यांनी मांडलेलं आहे. तर पिगू यांच्या समीकरणानुसार आपण बघितलं तर 1/p पैशाचे मूल्य बरोबर kr भागिले m असं त्यांनी दिलेले. या समीकरणानुसार पैशाचे मूल्य 1/p म्हणजे खरेदी शक्ती होय. तर r म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न जे वस्तू स्वरूपात असतं आणि वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाचा रोख स्वरूपातील भाग म्हणजे k. तर m बरोबर एकूण पैशाचा पुरवठा होईल. पैशाची रोख रकमेच्या स्वरूपात आणि बँक ठेवीच्या स्वरूपात लोकांकडे असल्यामुळे पिगू यांच्या मते पैशाच्या क्रयशक्तीमध्ये म्हणजे पैशाचे मूल्य बदल स्पष्ट करण्यात km पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण होते. याचाच अर्थ पैशाचे मूल्य लोकांच्या पैसे ठेवण्याच्या मागणीवर अवलंबून असते. शिवाय k आणि r म्हणजे लोकांनी लोक स्वरूपात बाळगलेला भाग आणि वास्तव राष्ट्रीय उत्पन्न स्थिर असल्याचे गृहीत धरून पैशाचा पुरवठा m आणि किंमत पातळी p यांच्यामध्ये संबंध थेट प्रमाणबद्ध आहे असे पिगू यांचे समीकरण सांगते. तर रॉबर्टसन यांचे समीकरण आपण जर बघितलं तर हे समीकरण पुढील प्रमाणे असेल. m बरोबर kpt असे आहे. p बरोबर किंमत पातळी आणि m बरोबर पैशाचा पुरवठा हे अगदी साधे सरळ सोपे असे समीकरण मांडलेले आहे. तर t बरोबर 1 वर्षात खरेदी करायच्या वस्तू सेवांचा परिमाण जे फिशर यांच्या समीकरणामध्ये t सांगितलेले होते. k वस्तू सेवांचा असा भाग जो लोक स्वतः जवळ बाळगतात मग तो 10% असेल किंवा 5% असेल. k आणि t म्हणजे लोकांनी स्वतःजवळ ठेवायचा पैशाचा भाग आणि t म्हणजे वस्तू सेवांची संख्या स्थिर आहेत असं मानलेलं आहे. तर रॉबर्टसन समीकरणानुसार p किंमत पातळी ही थेट m पैशाच्या पुरवठ्याच्या समदिशेने व प्रमाणशीर बदलते. पैशाचा पुरवठा m व वस्तू व्यवहार संख्या स्थिर असताना लोकांनी जवळ ठेवायच्या पैशाचा भाग k मध्ये बदल झाल्यास किंमत पातळी p व्यस्त प्रमाणात बदलते. मग नंतर केन्स यांनी सुद्धा या समीकरणामध्ये भाग घेतलेला आहे आणि केन्स यांनी त्यांचं एक समीकरण यामध्ये दिलेलं आहे. मी यामध्ये n बरोबर pk किंवा p बरोबर n/k. n म्हणजे लोकांजवळ पैशाचा पुरवठा त्याने m ऐवजी n हे चिन्ह वापरले आहे. तर p बरोबर किंमत पातळी तर k उपभोग्य वस्तूंचा रोख स्वरूपातील स्वतःजवळ बाळगणारा भाग असे त्यांनी सांगितलेले आहे. मग k स्थिर आहे असं गृहीत धरल्यास n मधील पैशाच्या पुरवठ्यात बदलामुळे p किंमत पातळीमध्ये थेट आणि प्रमाणबद्ध बदल होतो. तर दुसऱ्या शब्दात सांगायचं झाला चलनात असलेल्या पैशाचे प्रमाण दुप्पट झाले तर किंमत पातळी दुप्पट होईल. पण त्यासाठी k स्थिर राहील आणि पैशाच्या पुरवठ्यातील बँक ठेवींचा समावेश करण्यासाठी केन्सनी पुन्हा हे समीकरण वाढवले ज्यात r रोख निधींचे बँक ठेवीशी असलेले प्रमाण त्यांनी दिले. p बरोबर n भागिले k अधिक r k डॅश असं त्यांनी पुढे समीकरण वाढवलं आहे. मग k डॅश म्हणजे बँक ठेवींच्या प्रमाणात रोख ठेवलेले प्रमाण तर k म्हणजे लोकांचा रोख वस्तू स्वरूपातील जवळ ठेवलेला भाग. मग यात पुन्हा k डॅश आणि r म्हणजे रोख निधीचे बँक ठेवींचे प्रमाण हे कायम आहे. पैशाचा पुरवठा n मध्ये बदल झाल्यास p म्हणजे किंमत पातळी थेट आणि प्रमाणसिद्ध बदल होतो याचे केन यांनी त्यांचे समीकरण मांडलेले आहे. नंतरच्या काळामध्ये काही अर्थज्ञांनी टीका केल्यामुळे केन्स यांनी त्यांचं समीकरण ते मागे घेतलेलं आहे. म्हणून रोख शिल्लक दृष्टिकोनामध्ये केवळ मार्शल, रॉबर्टसन आणि पिगू यांच्या समीकरणाचा अधिक करून समावेश होतो. तर रोख शिल्लक दृष्टिकोनावर काही टीका सुद्धा अर्थज्ञांनी दिली आहे की अवास्तव गृहीते या सिद्धांतामध्ये घेतलेले की जसे की रोख समतोल सिद्धांत अवास्तव गृहीतांवर आधारित असेल तर म्हणजे पैशाच्या मागणी एक सारखी आहे ते असत्य आहे. कारण गतिमान समाजात पैशाची मागणीची लवचिकता एक असू शकत नाही. प्रत्यक्षात आपल्याला पूर्ण रोजगार अस्तित्वात नाही हे केन्स यांनी दाखवून दिले. त्यामुळे अवास्तव गृहीते आहेत अशी यावरती टीका केली होती. साधा सत्यवाद या सिद्धांतामध्ये दिलेला आहे. जसे फिशर यांचे व्यवहार समीकरण mv बरोबर pt तसेच केम्ब्रिज समीकरणामध्ये m बरोबर kpy हा साधा सत्यवाद आहे आपल्याला असे दिसून येते. म्हणजे काही नवीन काही यामध्ये सांगून आणण्यात आलेलं नाही. तिसरा आहे इतर हेतू दुर्लक्षित की पैशाच्या मागणीच्या संदर्भामध्ये रोख शिल्लक दृष्टिकोनामध्ये इतरही पैशाचे हेतू असतात जवळ ठेवण्याचे, सट्टेबाजीचे हेतू, दक्षता हेतू, त्याचबरोबर भविष्यकालीन तरतुदीचे हेतू असे अनेकही हेतू असतात पैसा रोज भागण्याचे. ते यामध्ये स्पष्टीकरण केलेले नाही. पुढची टीका अशी केली जाते की हा सिद्धांत संकुचित आहे
कारण की याच्यामध्ये केवळ उपभोग्य वस्तू आणि पैशाच्या स्वरूपात मूल्य व्यक्त केलेले, वस्तूंच्या स्वरूपात मूल्य व्यक्त केलेले आहे आणि इतर गुंतवणूक प्रकारांकडे जे पैशाचे मूल्य व्यक्त करण्यात दुर्लक्षित केले गेलेले आहे, अशा प्रकारे ही संकल्पना, हा दृष्टिकोन संकुचित स्वरूपात झालेला आहे असे टीकाकार मानतात. व्याजदराकडे दुर्लक्ष केले. रोख शिल्लक दृष्टिकोनाने किंमत पातळीत बदल करण्याच्या व्याजदराकडे भूमिकेकडे दुर्लक्ष केले आहे. व्याजदराच्या पैशाच्या मागणीवर आणि पर्याय किंमत पातळीवर निश्चित प्रभाव होतो, हा दुर्लक्षित आहे. वास्तविक घटकांच्या प्रभावाकडे दुर्लक्ष या सिद्धांताने केलेले आहे. उत्पन्न, बचत, गुंतवणूक इत्यादी वास्तविक घटकांचा किंमत पातळीवर असलेला प्रभाव या सिद्धांतामध्ये दुर्लक्षित झालेला आहे. पुढची टीका अशी आहे की वास्तविक शिल्लक परिणामाकडे दुर्लक्ष आहे. रोख शिल्लक दृष्टिकोनाने वास्तविक समतोल परिणामाकडे दुर्लक्ष केले आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या संपत्तीवर पैशाच्या समतोलातील बदलाचा आणि किंमत पातळीवर त्याचा प्रभाव असतो. संपत्तीवरील बदल भविष्यकालीन वस्तूवरील खर्चावर आणखी प्रभाव पाडतात, याकडे दुर्लक्ष केले. बँकांच्या दुय्यम ठेवीकडे दुर्लक्ष आहे की बँकांकडे प्राथमिक ठेवी व्यतिरिक्त दुय्यम ठेवी असतात, ते कर्ज देण्यासाठी ते निर्माण करतात, याचा सिद्धांत विचार करत नाही. म्हणजे हा सिद्धांत गतिमान बाजारातील बदलांचे स्पष्टीकरण देण्यास अपयशी ठरतो असं टीकाकारांचे मत आहे. इतरही यावरती टीका केली आहे की या दृष्टिकोनामुळे वास्तविक उत्पन्न के हे एकमेव निर्धारक घटक पाहिले जात होते. त्यात लोकांची किंमत पातळी, बँक आणि व्यवसायाच्या सवयी, व्यवसायाचं एकत्रीकरण के इत्यादी केच्या मूल्यामध्ये दुर्लक्षित झालेले आहे. या सिद्धांताचा परिणामात्मक अचूकतेचा अभाव असून म्हणजेच पैशाच्या पुरवठ्यात बदल केल्यामुळे किंमत पातळीवर उत्पादनात किती बदल होतो हे सांगितलेले नाही, जे फिशर यांच्या सिद्धांतात आहे. यामार्फत देशाच्या वास्तविक उत्पन्नाचे अचूक उपाय करणे कठीण आहे. पैशाचा प्रमाणवेग यामध्ये दुर्लक्षित झालेला आहे. तर सारांश रूपाने आपण काय सांगू शकतो की यामध्ये आपण बघितलं की इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील अर्थतज्ञ मार्शल रॉबर्टसन पिगू आणि नंतर केन्स यांनी फिशर यांच्या पैशाच्या प्रमाण सिद्धांताला पर्याय म्हणून केम्ब्रिज दृष्टिकोन तयार केलेला आहे. त्यांनी चलन संख्यामान सिद्धांत वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. फिशर व्यवहाराच्या दृष्टिकोनाने पैशाच्या विनिमयाचे माध्यम कार्यावर भर दिलेला आहे. दुसरीकडे केम्ब्रिज रोख दृष्टिकोन, शिल्लक दृष्टिकोन पैशाच्या मूल्य संग्रहण कार्यावर आधारित होता. केम्ब्रिज रोख शिल्लक दृष्टिकोन पैशाच्या मागणीला देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून नव्हे तर पैशाचे मूल्य संचयन कार्य महत्वाचे मानतो. पैशाची वास्तविक मागणी ही प्रामुख्याने ज्यांना पैसा स्वतःजवळ ठेवायचा आहे त्यांच्याकडून वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीसाठी केली जाते असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. थोडक्यात या सिद्धांतावर काही टीका पण केल्या गेलेल्या आहेत. ते आपण बघितले की अवास्तव गृहीते यामध्ये धरलेले आहे की पूर्ण रोजगार स्थिती आहे किंवा पैशाचे केवळ मूल्य संग्रहणाचे कार्य यामध्ये लक्षात घेतलेले आहे. ह्या इतर हेतू यामध्ये दुर्लक्षित केले अशी टीका सुद्धा या सिद्धांतावर केली जाते. इत्यादी टीका या सिद्धांतावर झालेली आहे. या सिद्धांतातील उणीवा असून सुद्धा हा सिद्धांत महत्वाचा आहे. पैशाच्या मूल्याचे मुख्य निर्धारक म्हणून पैशाची मागणी यावर भर दिलेली आहे. अशा प्रकारे पैशाच्या मूल्याची समस्या स्पष्ट करण्यात या सिद्धांताने मोलाचे योगदान दिलेले आहे. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, तर इथे आपलं पहिलं प्रकरण पैसा हे संपलेलं आहे. यासाठी तुम्ही निताव आणि स्थूल अर्थशास्त्र प्रशांत पब्लिकेशन जळगाव किंवा रसाळ आरजी SP अडाव कापडी गोटेकर व्यावसायिक अर्थशास्त्र स्थूल सत्र 4 प्रशांत पब्लिकेशन जळगाव हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. ही तुम्हाला ग्रंथालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असेल. तर यावरती स्वाध्याय प्रश्न कुठला विचारला जातो की पैशाच्या मूल्याबाबतचा रोख शिल्लक दृष्टिकोन स्पष्ट करा, जो मार्शल, पिगू, रॉबर्टसन आणि केन्स या इत्यादी अर्थतज्ञांनी मिळून मांडलेला आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. इथे प्रकरण 1 आपलं संपलेलं आहे.